असं आहे की दादा हा आत वेगळा आणि बाहेर वेगळा असा माणूस नव्हता. जे पोटात आहे ते ओटात होतं. जे होय ते होय, जे नाही ते नाही हे सांगण्याचं धाडस त्यांच्याकडे होतं. तो माणूस किती मोठा होता, त्या माणसाचे किती चांगल्या प्रकारचे गुण होते. तो माणूस उस डोंगा परी रस नोही डोंगा, काय भुललाशी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जल नोहे डोंगे, काय भुललाशी वरलिया रंगे. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललाशी वरलिया रंगा. दादा हयात असताना दादाना फटकळ, एखाद्याला कोणाला पण फटकन बोलणार, कोणालाही कसंही तोडून बोलणार, ते कोणाला फार महत्त्व देत नाही, किंमत देत नाही, अशा प्रकारचं एक इमेज दादांची जाणीवपूर्वक करण्यात आली होती. त्या माझ्या दोन गोष्टीबद्दल दादांना खूप अप्रूप होतं. एक, हातात पुस्तक न घेता नियमानं बोलणं, आणि दुसरी गोष्ट, माझं वळणदार अक्षर हे त्यांना नेहमी आवडत असे. ते नेहमी सांगायचे, ह्या बाबाचं अक्षर आहे ना, असं अक्षर मला पाहिजे होतं, लय बाबाचं अक्षर छान आहे असं म्हणायचे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आणि या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या आठवणीनं सर्वच महत्त्वाचे नेते आणि आमदार सुद्धा हळवे होताना आपण पाहिलेलं आहे. त्यांच्या भाषणामध्ये वेगवेगळे उल्लेख गेल्या अनेक वर्षांचे होते आणि आजचा पहिला दिवस अजितदादांच्या आठवणीतच गेला आणि पुढचे काही दिवस सुद्धा अजितदादांच्या आठवणी या सातत्यानं येत राहील, इतका मोठा त्यांचा राजकीय प्रवास होता. शिवसेना ठाकरे गटाचे अत्यंत ज्येष्ठ नेते माजी मंत्री भास्करराव जाधव आमच्या सोबत आहेत आणि त्यांचं सुद्धा राष्ट्रवादीमध्ये होते आणि नंतर शिवसेनेत असल्यापासूनचा अजितदादांसोबतचा खूप जवळून संबंध आलेला आहे. आजचा दिवस फारच दुःखाचा, सगळे आठवणीमध्ये व्याकुळ झाले, हळवे झाले, खूप आठवणी नेत्यांकडे होत्या. असं आहे की बऱ्याच वेळेला आपल्या अवतीभोवती असणारी माणसं, आपल्या जवळ असणारी माणसं, आपल्या समोर वावरत असणारी माणसं ही जोपर्यंत आपल्या अवतीभोवती असतात तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्यांचं महत्त्व आणि त्यांच्यातला मोठेपणा, त्यांचं कर्तृत्व आणि त्याचबरोबर त्यांचे विविध प्रकारचे असलेले पैलू हे आपल्याला कळत नसतात. अगदी परंतु तोच माणूस आपल्यातून निघून गेल्यानंतर तो माणूस किती मोठा होता, त्या माणसाचे किती चांगल्या प्रकारचे गुण होते. तो माणूस उस डोंगा परी रस नोही डोंगा, काय भुललाशी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जल नोहे डोंगे, काय भुललाशी वरलिया रंगे. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललाशी वरलिया रंगा. म्हणजे नदी वेडी वाकडी आहे, पण तिचं पाणी कधी वेडवाकडं नसतं. ऊस वेडा वाकडा आहे म्हणून त्यातला रस हा कधी वेडा वाकडा, त्याची गोडी कमी जास्त नसते. आणि चोखा मेळा हा डोंगा म्हणजे कमी दर्जाच्या जातीतला असला तरी त्याचा भाव खूप उच्च होता. तसंच दादाच्या बाबतीत घडलेलं आहे. अच्छा. दादा हयात असताना दादाना फटकळ, एखाद्याला कोणाला पण फटकन बोलणार, कोणालाही कसंही तोडून बोलणार, ते कोणाला फार महत्त्व देत नाही, किंमत देत नाही, अशा प्रकारचं एक इमेज दादांची जाणीवपूर्वक करण्यात आली होती. पण ती इमेज खरी नव्हती. तर खरी इमेज आज दादा गेल्यानंतर विरोधकांपासून, अगदी. सत्ताधाऱ्यांपासून, त्यांच्या जवळच्या लांबच्या लोकांपासून हं. दादाबद्दलची मतमतांतरं, दादांबद्दलची लोकांची भावभावना आणि दादांबद्दलच्या लोकांच्या की आस्था किंवा दादांनी किती जणांना कोणकोणत्या प्रकारे मदत केलेली आहे, हे आज सगळं या अगदी. त्यांच्या श्रद्धांजलींच्या निमित्तानं या ठिकाणी येतंय. आणि म्हणून माणूस आपल्या जवळ आहे तोपर्यंत त्याचं महत्त्व आणि तो किती मोठा हे मोठेपणा हो, कळत नाही. अगदी खरं आहे. ते दादांच्या आता बाबतीत बघा, हे घडलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आणि अर्थमंत्री म्हणून या नात्यानं तेच अर्थसंकल्प हा मांडणार होते. पण आता ते नाही होणे नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ती जबाबदारी आपल्या अंगावर घेतलेली आहे. या अर्थसंकल्पात खास करून त्यांची आठवण येत राहील, म्हणजे अर्थसंकल्प त्यांची मांडण्याची पद्धत, त्यांचा अभ्यास, याबद्दलच्या काही आठवणी. असं आहे की दादा हा आत वेगळा आणि बाहेर वेगळा असा माणूस नव्हता. जे पोटात आहे ते ओटात होतं. जे होय ते होय, जे नाही ते नाही हे सांगण्याचं धाडस त्यांच्याकडे होतं. एखादा विषय आपल्याला जर माहीत नसेल तर तो समजून घेणं, तो शिकण्यामध्ये त्यांनी कधीही स्वतःला कमीपणा मानला नाही किंवा कमी आहे असं कधी समजले नाही.
त्यामुळं ते प्रत्येक गोष्ट करत असताना किंवा अर्थसंकल्प सादर करत असताना शेतकरी हा नेहमी त्यांचा केंद्रबिंदू असायचा. शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून ते योजना आखत होते. मला असं वाटतं की दादा नसल्यामुळं बऱ्याच गोष्टींना दादांच्या बाबतीत उणिवा भासणारच आहे. तुम्ही म्हणताय शेतकरी बरोबर आहे, कारण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही जेव्हा फ्लाईटमध्ये प्रवास करायचो तेव्हा ते दूध प्यायचे, बाकी काही कोल्ड्रिंक वगैरे बरेच पेय तिथे ठेवलेले असायचे. ते म्हणायचे मी शेतकऱ्यांचा मुलगा. हे खरं आहे. त्यांची एक स्वतःची जीवनशैली होती. त्यांचे स्वतंत्र विचार होते. त्यांची जगण्याची एक कार्यपद्धती ही स्वतःची कार्यपद्धती होती. त्यांच्या आवडी-निवडी ह्या त्यांच्या स्वतःच्या होत्या. कोणाला बरं वाटतंय, कोणाला वाईट वाटतंय आणि कोणाला खुश करायचंय यावर त्यांची कार्यपद्धती नव्हती. मला काय वाटतं आणि मला काय पटतं ते तो करणारा माणूस होता. म्हणून हा माणूस वेगळा होता. तुम्ही विधिमंडळामध्ये बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही नेते होता, मंत्री तर त्याच वेळेला होता, युडी मिनिस्टर. तर तेव्हा तुमचा येणारा संबंध दादांशी, तेही त्यावेळेला तुमचे नेते होते. मग तुम्ही शिवसेनेत गेला, मग तेव्हाही तुमचा संबंध, तुमच्या वैयक्तिक आठवणी खूप असतील, कारण तुमचा मुळात संसदीय सगळा हा जीवन प्रवास इतका मोठा आहे की आज इतका सातत्यानं इथे सगळं नेतृत्व करणं जनतेचं, असे नेते आता फार कमी राहिले महाराष्ट्रात. असं आहे की संसदीय कामकाजाबद्दल त्यांना आदर होता, परंतु ते विरोधी पक्षनेते होईपर्यंत त्यांनी विधिमंडळाच्या कायदे कानूनचा फारसा काय अभ्यास केलेला नव्हता. मंत्री म्हणून आपलं खातं भलं आपण भला. पण नंतर ते विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांना जाणवायला लागलं की आपल्याला विधानसभा नियमांचा अभ्यास करण्याची गरज आहे. आपल्याला घटनात्मक कलमसुद्धा जाणून घेण्याची आवश्यकता आहे. कौल आणि शब्दर ह्या विषयाचा सुद्धा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून ते जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करत असत. माझं बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल की मी सभागृहामध्ये बोलत असताना कुठलाही नियम सांगायचा झाला तर मी हातामध्ये पुस्तक न घेता तो नियम कोट करतो. समोरच्या माणसाला थांबवायचं असेल तर नियमबाह्य काम तुमचं कसं चाललंय ते या नियमाखाली तुम्ही ही चूक कशी करता हे मी सांगत असतो. त्या माझ्या 2 गोष्टीबद्दल दादांना खूप अप्रूप होतं. एक, हातात पुस्तक न घेता नियमानं बोलणं, आणि दुसरी गोष्ट, माझं वळणदार अक्षर हे त्यांना नेहमी आवडत असे. ते नेहमी सांगायचे, ह्या बाबाचं अक्षर आहे ना, असं अक्षर मला पाहिजे होतं, लय बाबाचं अक्षर छान आहे असं म्हणायचे. त्यामुळं दुसऱ्याच्या अभ्यासाबद्दल त्यांना अप्रूप होतं. ही गोष्ट दुसऱ्या जरा वेगळी आहे. हा त्यांना होतच अप्रूप आणि आदरही होता. आणि एखादा चांगला माणूस असेल तर त्याचा ते कधी द्वेष करत नव्हते, त्याचा आदर करत होते. एक आपण एक पाहिलं, तुम्ही अभ्यासाचा विषय मांडला, त्यांनी अधिक नियमांचा अभ्यास केला. आता एक कुणी जर एक नवे आमदार आले आणि त्यांची पहिली टर्म असेल तर ते सभागृहात बसण्याऐवजी स्वतःचा जनसंपर्क वाढवणं किंवा गॅलरीमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला खूप मिळते. पण दादा इतके जुने नेते, मंत्री आणि असून सुद्धा इतक्यांदा आमदार झाले तरी सुद्धा मी पाहिलं की कधी सकाळी 10ला जर असेल तर 10 वाजता उपस्थिती, रात्री 10 वाजेपर्यंत असं आहे की असेल आम्ही तर तिथे दादा उपस्थिती. असतील, मी असेल, आमच्या वेळची जुन्या पिढीतली लोक तुम्ही जर बघितली तर सभागृहाचं कामकाज प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी आम्ही लोक सभागृहामध्ये बसतो, प्रश्नावली हातामध्ये घेऊन त्याच्यावर नजर मारतो, ते वाचतो. त्याचबरोबर सभागृहातल्या प्रत्येक कामकाजामध्ये आम्ही इंटरेस्ट दाखवतो. तसंच दादा देखील दाखवत होते. पण आता तुम्ही म्हणता की नवीन सदस्य हे जास्त लॉबीमध्ये बसतात. दोष त्यांचा नाहीये, चूक त्यांची नाहीये. आम्ही सभागृह सध्या कसं चालवतोय, कुठल्या विषयावर चालवतोय, कोणत्या कामकाजाला आम्ही प्राधान्य देतोय, कोणता मंत्री किती अभ्यासपूर्ण भाषण करतोय, कोणता मंत्री किती सरकारी योजना किती प्रभावीपणे मांडतोय, याबद्दलच खऱ्या अर्थानं सभागृहामध्ये बसलेल्या सदस्यांना आनंद वाटला पाहिजे, आपलेपणा वाटला पाहिजे आणि अधिकाधिक ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. पण आताचं सभागृह जे चालवलं जातंय आणि चालतंय ते याला काहीही नाही. उगाच ज्या कामाला फार मोठं महत्त्व नाही ते कामकाज जास्तीत जास्त चालवणं आणि फक्त दिवस भरणं. त्यामुळे नवीन सदस्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटत शेवटचा नाही. प्रश्न, विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा काही या अधिवेशनात सोडवला जाईल? तुम्हाला काय वाटतं? सत्ताधारी पक्षाचा लोकशाहीवर विश्वास आहे? सत्ताधारी पक्षाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर, संविधानावर विश्वास आहे? सत्ताधारी पक्षाला स्वतःचा विश्वास नसल्यामुळे लोकशाही मूल्यांची जपणूक सत्ताधारी पक्ष करणार नाही. घटनात्मक पद, विरोधी पक्ष नेता हे घटनात्मक पद आहे. उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाहीये.
आणि म्हणून त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद आहे तरी सुद्धा जे घटना मानतच नाहीत लोक ते निवड करतील असं वाटतं तुम्हाला? त्याचबरोबर एखादं सरकार बनवताना 15, 20, 25 पक्षांचं सरकार बनतं, पण विरोधी पक्षाला मात्र एकाच पक्षाची तेवढी सदस्य संख्या असली पाहिजे असा खोटा अपप्रचार. खरं ते कायद्यामध्ये तरतूद नाही, संविधानामध्ये तरतूद नाही, परंतु विरोधी पक्ष एकत्र येऊन एक आपलं विरोधी पक्ष नेतेपद जर मागत असतील तर ते देण्याचं औदार्य आणि लोकशाहीवरचा विश्वास नसलेलं सरकार असल्यामुळे नक्की काय होईल सांगता येत नाही. धन्यवाद. ही भास्करराव जाधवांची मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि अजितदादा पवारांच्या संदर्भातल्या आजच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीच्या सर्व आठवणी सुद्धा वेगवेगळ्या नेत्यांनी तिथे प्रगट केल्या, मांडल्यात. त्याबद्दलही तुमच्या कमेंट्स काही येऊ शकतात त्या करा. नवराष्ट्र डिजिटल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. याशिवाय बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे आमचे तिन्ही सोशल मीडिया हँडल सुद्धा तुम्ही फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.